ट्रॅफिक जॅम नाही पण आता ट्रॅफिक जॅम झाली अकोला के लोक स्टँडर्ड होऊन राहिले आता बहुत स्टँडर्ड होतं स्टँडवर येऊन राहिले ते म्हणतं स्टँडर्ड नाही स्टँडवर येऊन राहिलो म्हणतो ट्रॅफिक आहे हो वाहनं वाढले आणि रस्ते तितकेच आहेत माझ्या मलाही मित्र होता डबल भेटलंच नाही सचिन सचिन सलमान मोबाईल सायलेंट करून घ्या नाही तर मला वाजिंग द्यायचा कार्यकर्ते नाही तर बाहेर टाकून द्या पाठीमागून सगळे पुढे या आणि मोबाईल सायलेंट करून घ्या कोणाचा फोटो नाही दिसले ना ब्लॅकआउट करते वाईट दिसेल नाही नाही तो भाग नाही मोबाईल सायलेंट करा ब्लॅक होतं ना त्याच्या ब्लॅक करून टाका वाईट वाटते आपण कट केलं तसं अजिबात नाही अरे राजा क्या बात आपको लेना है तुम्ही रेडी झाला तुम्हाला सांगतो हाँ आई एम रेडी यू आर रेडी फॉर ऑल्सो रेडी ना नहीं ऑल्सो रेडी नो प्रॉब्लम खाली ठेवू राजा आज जर पुढे जास्त घेत असतील लावून घे एकदा येते ना बंटी भाऊ आवाज सुरुवात करायचं हो रेडी स्टार्ट काल सरकारने सर्व विरोधी पक्षांची बैठक पत्रामध्ये असं होतं की 3 तारखेच्या संदर्भात बैठकीला गेल्यानंतर असं कळलं फक्त भोंग्यांवरती त्या ठिकाणी बोललं नंतरचं जे वक्तव्य आले त्या वक्तव्यावरनं स्पष्ट झालेलं आहे की सुप्रीम कोर्टाने भोंगा वाजवायला परमिशन दिलेली आहे पोलिसांची परमिशन घेतली पाहिजे आणि त्याच्यावरती डेसिमल किती असलं पाहिजे हे सांगण्यात आलेलं आहे सुप्रीम कोर्टाचा निकाल एकदा झाला की तो घटनेच्या 143 कलमाप्रमाणे राज्य शासनाला अंमल करायचा असतो आता महाराष्ट्र शासनाची एक विचित्र भूमिका बाहेर पडली असं मी त्या ठिकाणी मानतो की भोंग्याच्या संदर्भात सर्व पक्षांचं डेलिगेशन केंद्र शासनाला भेट करणार आणि केंद्र शासनाला नवीन धोरण त्या संदर्भात स्पष्ट करायला सांगणार सुप्रीम कोर्टाचा एकदा निर्णय आहे तो राज्य शासनाने आणि केंद्र शासनाने मान्य केल्यानंतर नवीन धोरण काय हा त्याच्यातला महत्वाचा प्रश्न आहे
या ठिकाणी एक महत्वाचा प्रश्न उभा राहतो. केंद्र शासनाला नव्यानं धोरण करायला सांगायचं म्हटल्यानंतर सुप्रीम कोर्टाने जो असणारा निर्णयाच्या माध्यमातून की कोणालाही भोंगा वाजवण्याची परमिशन त्यांनी दिली, पोलीस आणि परमिशन दिली तरच तुम्हाला वाचवता येतं आणि किती वाजल्यापासून ते किती वाजेपर्यंत तुम्ही तो वाजवू शकता आणि तुमच्या आवाजाचा व्हॉल्यूम किती असणार या संदर्भात सुद्धा स्पष्ट केल्यानंतर केंद्र शासनाकडे कशाला जायचं, नवीन धोरण आखण्यामध्ये का जायचं. आणि या ठिकाणी शंकेला जागा त्या ठिकाणी निर्माण होते की राज्यातले असणारे अनेक मंत्री हे ईडीच्या, इन्कम टॅक्सच्या, सीबीआयच्या चौकशीच्या अंतर्गत आहेत. दोन प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित राहतात. एक तर या निर्णयामध्ये शिथिलता या निमित्ताने करायचं की आम्ही तुमच्याकडे आले, नवीन धोरण तुम्ही आखा. म्हणजे केंद्र शासनाला शिथिलता जी करायचं आहे ते आयतं त्या ठिकाणी द्यायचं आणि त्याच्या बदल्यामध्ये इन्क्वायरी मध्ये असणारे जे मंत्री आहेत, संत्री आहेत, त्या सगळ्यांना अभय द्यायचं का, हा एक प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित राहतो. दुसरा प्रश्न या ठिकाणी जो उपस्थित राहतो तो की जी बीजेपीची भूमिका आहे मंत्रींच्या मार्फत त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे की मशिदीवरचे भोंगे काढा, तीच लाईन या सरकारची आहे का, हा सुद्धा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित राहतो. कालच्या बैठकीमध्ये पक्षाच्या वतीने भूमिका मांडण्यात आली की मशिदीचा भोंगा हा फक्त एक त्याच्यातला प्रश्न आहे. लग्न समारंभ आहेत, देवस्थानाचे समारंभ आहेत, इथे वेगवेगळे सण साजरे करले जातात, त्यांच्या असणाऱ्या प्रश्न आहेत. या सगळ्या ठिकाणी लाऊडस्पीकर हा लावला जातो, भोंगा हा लावला जातो. एका धार्मिक ठिकाणी तुम्ही बंद केलं तर कायदा हा समान लागला पाहिजे आणि कायदा हा समान लागला पाहिजे याचा अर्थ तो इतर धर्मियांना सुद्धा त्या ठिकाणी लागला. मग तो हिंदूंना लागतो, तो सिखांना लागतो, तो जैनांना लागतो, तो बौद्धांनाही लागतो आणि ख्रिश्चनांनाही आहे. त्याच्यामुळे मुसलमान त्याच्यातला असणारा एक भाग आहे, पण उरलेले 5 भाग हे नॉन मुस्लिम आहेत की त्यांच्यावरती सुद्धा इफेक्ट होणार आहे. किंवा हा मुद्दा सर्वसामान्य माणसांनी लक्षात घेऊन या सरकारच्या पाठीमागे राहू नये आणि त्यांना असणारा पाठीमागे देऊ नये. दुसरं एकंदरीत असताना दिसतंय आणि काल थोडंसं सिरियसली सरकारच्या वतीने मांडण्यात आलं. महाराष्ट्रातल्या आमच्या ह्या कार्डर सुद्धा आहेत, त्याच्याकडून सुद्धा जी फीडबॅक मिळालेली आहे, शक्यता आहे काहीतरी घडण्याची. आता ह्या शक्यतेला मिनिमाइज करण्यासाठी किंवा हे होऊ नये या संदर्भातली कालची चर्चा आम्ही प्रयत्न करत होतो पक्षाच्या वतीने ती घेण्यात यावी, पण दुर्दैवाने भोंग्यावरतीच असणारी ती चर्चा त्याच्यावरतीच आपण बोला एवढंच मर्यादित ठेवल्यामुळे जे लोकांकडून सर्वसामान्य जनतेकडून 3 तारखेला काहीही घडणार नाही
या दक्षतेच्या संदर्भातलं जे काही सजेशन आमचं होतं त्याच्यावरती चर्चा सोडूनच द्या, पण मांडूही दिलं नाही अशी असणारी परिस्थिती. आणि म्हणून नाईलाजाने आम्हाला आता पक्षाच्या वतीने ते असणारं करणं भाग पडते असं मी त्या ठिकाणी मानतोय. 1 मे हा महाराष्ट्र राज्याचा स्थापनेचा दिवस आहे. किंवा 1 मेला प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिथे जिथे आम्हाला शक्य आहे आम्ही एक शांती मार्च, पीस मार्च हे आयोजित करतो. आणि आम्ही आमच्या जिल्ह्याच्या अध्यक्षांना, कमिटीला हे आम्ही सांगितलेलं आहे की या मार्चमध्ये जे जे संघटन यायला मागतात आहेत त्या सगळ्या संघटनांना घेऊन हा मार्च आपण 1 तारखेला काढावा आणि जिल्ह्यामध्ये शांतता नांदली पाहिजे. धार्मिक स्वातंत्र्य हे सगळ्यांना आहे. कुणीही कोणाची असणारी प्रार्थना किंवा हनुमान चाळीसाचं पठण हे दुसऱ्याच्या घरासमोर न करता त्यांनी आपल्याच घरामध्ये करावं, आपल्याच वस्तीमध्ये करावं. किंवा शासनाने दिलेली ठरवलेली जागा किंवा त्यांना जिथे घ्यायचे तिथं पोलिसाचं परमिशन घेऊन त्यांनी असणारं करावं. हे मुद्दे घेऊन 1 मेला शांतता मार्च आम्ही असणारा आयोजित केलेली आहे. कालच्या बैठकीमध्ये उपस्थित राहण्याचा आमचा हेतू हा होता की ती सर्वपक्षीय बैठक होती. त्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये हा जर कार्यक्रम दिला असता तर 1 मे हा दिन साजरा झाल्यानंतर तिथे जमलेले जेवढे राजकीय पक्ष आहेत त्यांनी आपल्या जिल्ह्यातून हा शांती मार्च जर काढला तर एक शांततेचं वातावरण आणि अपील होणारं एक वातावरण निर्माण झालं असतं. पण दुर्दैवाने फक्त भोंग्यावरती चर्चा, उरलेल्या याच्यावरती चर्चा नाही आणि म्हणून ती चर्चा झाली नाही. ती आता पक्षाच्या वतीने आम्ही असणारा घेतो आणि त्या ठिकाणी ज्या संघटना आहेत ज्यांना सहभागी व्हायचे आहे त्या सगळ्यांना आम्ही असणारा सहभागी करू. शांतता 3 तारखेला राहील या दृष्टीने आम्ही पावलं उचलतो. सर, इनपुट्स आहेत का की 3 तारखेला ज्या प्रकारे तुम्ही बोलतात, कारण ज्या प्रकारे बोलण्याचा सूर आहे त्यामुळे राज्य सरकारने याच्यामध्ये काहीतरी कॉग्निझन्स घेतलं पाहिजे होतं कालच्या मीटिंगमध्ये, ते घेतलं नाही. सरकारही हे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ज्या पद्धतीने शासनाची ब्रीफिंग झाली त्या पद्धतीने सिरियसली होण्याची शक्यता आहे असं ब्रीफिंग करण्यात. मग त्यावर काही केलं नाही म्हणजे सरकारलाही असं वाटतं का की काहीतरी व्हावं? गंभीर नाही सरकार. म्हणजे सरकार दंगलीच्या बाजूने आहे किंवा दंगल झाली पाहिजे या मताचं सरकार नाही. ते काही इम्प्रेशन त्या बैठकींमध्ये जर मला कम्युनिकेट करण्यात आलं त्याच्यामध्ये शासनाला शांतता पाहिजे, कुठल्याही प्रकारची दंगल नको किंवा ती दंगल पाहिजे झाली पाहिजे असं शासनाला वाटतंय का? अजिबात नाही. सर, सध्या हनुमान चालीसाहून जे राजकारण सुरू आहे, नवनीत राणा हे अटकेत आहेत आणि मी दलित आहे म्हणून मला त्या ठिकाणी पाणी देण्यात आलं नाही असा आरोप ओम बिर्लांकडे केला त्यांनी. काय वाटतं नेमकं हे राजकारण आहे की काय आहे? म्हणून कोर्टामधल्या केसचा निकाल लागला की या प्रश्नाचा सुद्धा निकाल. दलित असल्याचा फायदा किंवा गैरफायदा असं वाटतं. मी काय म्हणालो, म्हणून क्रिमिनल कोर्टामध्ये, मॅजिस्ट्रेट कोर्टामध्ये नवनीत राणाची याच संदर्भातली केस आहे
आम्ही तिथल्या मॅजिस्ट्रेटला विनंती करतो की ती केस ताबडतोब निकालात लावा. सुप्रीम कोर्टाने राजकीय नेत्यांचे असणारे किंवा निवडून आलेले जे आमदार असतील खासदार असतील त्यांची केस 1 वर्षामध्ये संपवा असा आदेश दिल्यानंतर आम्ही अपेक्षा ही करतोय की मॅजिस्ट्रेट कोर्ट म्हणून सर हे या केसचा लवकरच निकाल लागेल. त्यांनी क्लेम करण्यापेक्षा कोर्टाचाच निकाल सांगितल्या कोण आहे. त्यातलं जो शांतता मार्ग तुम्ही काढला तुम्ही संघटनांना काही आव्हान करता राजकीय पक्षाच्या राजकीय ते आम्ही राजकीय पक्षांनी त्यांचा कार्यक्रम काढला. तुमच्यासोबत आले तर स्वागत करा. नाही आम्ही नाही कोणाचं स्वागत करतो. एका कालच्या बैठकीमध्ये तुम्ही ठरवून दिलं नाही, याच्यावरती चर्चाही होऊ दिली नाही. त्यांचा प्रोग्राम वेगळा असेल. सामाजिक संघटना ज्या आहेत त्या सगळ्यांना आम्ही असं आमंत्रण करणार. तुम्ही भारतीय महासंघ आहेत. सर, औरंगाबादच्या राज ठाकरेंच्या सभेच्या पूर्वीच त्या ठिकाणी जमावबंदीचे आदेश लावलेले आहेत, तरी सुद्धा सभा होणारच. नेमकं हे काय आहे? राजकीय पॉलिटिकल पार्टी ह्या हे करतच आमचा कार्यक्रम आम्ही करणारच. आता पोलिसांनी ठरवायचं की होऊ द्यायचं की न द्यायचं. की जे करणार आहेत त्यांना अरेस्ट करायचं हे पोलिसांनी ठरवायचं. आपल्या पक्षाचा विरोध आहे तर प्रतिकात्मक या सभेला विरोध म्हणून किंवा समाज जोडण्याच्या दृष्टीनं तुमचा पक्ष किंवा आम्ही असणारं सरळ सांगितलेलं आहे की औरंगाबाद हे सेन्सिटिव्ह शहर आहे. मुस्कानच्या कार्यक्रमाला पोलिसांनी परमिशन दिली नाही. कोर्टामध्ये ते मॅटर गेलं हायकोर्टामध्ये, तर हायकोर्टाने त्यांना असं विचारलं की ही परमिशन का नाकारली, त्याचं काही उत्तर नव्हतं. पण कार्यक्रमाची तारीख ओलांडल्या गेल्यामुळे कोर्टानेच सांगितलं की तुम्ही असं पुन्हा अर्ज करा. आणि पोलिसांना सांगितलं की तुमची डिटेल ऑर्डर आम्हाला पाहिजे, देणार असाल तर, नाही देणार असाल तर. मुस्कानची असणारी परीक्षा असल्यामुळे आम्ही असणारा अर्ज काही त्या ठिकाणी केलेला नाही. आमचा विरोध एवढाच आहे की राज ठाकरेंच्या सभेला तुम्ही असणारं तिथे परमिशन द्या. तुम्ही जालन्याला द्या ना, तुम्ही परभणीला घ्यायला घ्या. पण एका समूहाच्या विद्यार्थीने म्हणजे मुस्लिम समूहातल्या विद्यार्थीने कर्नाटक गव्हर्नमेंटला पूर्णपणे चॅलेंज केलं. तिचा हौसला वाढवण्यासाठी तिचा सत्काराच्या कार्यक्रमाला तुम्ही विरोध करा. महिलांमधला एकंदरीत हा जो हौसला वाढवण्याचं काम आहे त्याला तुम्ही असताना जर विरोध करत असाल तर काय माती फिरून तुम्हाला मिळत आहे. किंवा या मातीपूर्ण संधी मिळू नये म्हणून आम्ही म्हणतोय की राज ठाकरेंची सभा तिथे होता कामा नये. न्यायव्यवस्थेबद्दल बरेचसे प्रश्न उपस्थित केले जातात. आता राज ठाकरेंना परवानगी मिळण्यास शुभेच्छा दिल्या की केंद्रातलं सरकार किंवा भाजप त्याच्याकडे प्रयत्न करतात. तुमच्या मुस्कानच्या कार्यक्रमाला काही परवानगी मिळत नाही आणि ते कोर्ट आमच्या बाजूने उभं राहिले. त्याच्यामुळे कोर्टाने पोलिसाला सरळ विचारलं की तुम्ही का नाकारलेत हे पहिल्यांदा सांगा. त्यांच्याकडे कारण नव्हतं. त्यांच्या वकिलांना असं फटकारण्यात आलं कोर्टाने आणि आम्हाला डायरेक्ट केलं की तुम्ही नवीन अर्ज करा आणि नवीन अर्ज करून तुम्हाला असं परमिशन द्यायची असेल तर काढून, न द्यायची असेल तर काढून घेऊ. ते मॅटर कोर्टाने ओपन करू. तुम्ही आमच्याकडे तुम्ही आमच्याकडे येऊ शकतो. म्हणून कोर्टाचा जो भाग आहे सामाजिक दृष्टिकोनातून जो आहे तो ओपन आहे, क्लिअर आहे आणि मदत. वास्तविक आरोप होतो की राज ठाकरेंचा जो भोंगा आहे त्यात म्हणजे भाजपचं कनेक्शन आहे. एक दुसरा विषय असा आहे की काल डॉक्टर कराड बोलले की आम्ही त्या सभेला उपस्थित आहोत, आम्ही त्या सभेला मदत येतो. भाजप संस्थेला सर्व उपस्थित आहोत असं वाटतं. आम्ही असं अगोदरच म्हणालो होतो की मनसे ही महाराष्ट्रव्यापी नाही.
की मुंबईमधल्या सुद्धा सर्वच वॉर्डामध्ये त्यांचं अस्तित्व आहे का, तर मर्यादित आहे. पण ज्या पद्धतीने आज सर प्रेस आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया हा प्रश्न घेऊन उचलते, त्या पद्धतीने असं भासवलं जाते की राज्यभर यांची असणारी संघटना आहे ती करणार आहे. आमचं म्हणणं आहे की ज्यांची राज्यभर संघटना नाही किंवा मुंबईसारख्या शहरामध्ये सुद्धा ज्यांचं अस्तित्व काही भागामध्ये अत्यंत प्रभावशाली आहे याच्याबद्दल दुमत नाही. पण मग एवढा बळ आलं कुठून? याच्या पाठीमागे काही ना काहीतरी संघटना आहे. काल आम्ही असं सांगण्यात आलं, पक्षाच्या वतीने सांगण्यात आलं, पुन्हा ते ऐकण्यात आलेलं नाही किंवा त्याच्यावरती उत्तरही देण्यात आलेलं नाही की मागच्या 8 दिवसामध्ये उत्तर प्रदेशमधनं येणाऱ्या ट्रेन्समधनं, विमानामधनं आणि प्रायव्हेट गाड्यांमधनं कोण आलं, याची जर आपण असं चौकशी केली, जो मुंबईमध्ये रोजीरोटीसाठी आलेला आहे, आपल्या कामाच्या निमित्ताने आलेला आहे, हे त्याचं येणं जाणं कायम आहे, त्यामुळे त्याच्याकडून काही त्रास नाही. पण ज्याचा रोजीरोटीशी संबंध नाही किंवा येण्या जाण्याचा असणारा संबंध नाही, असा माणूस जो आलेला आहे तो कशासाठी आला याची चौकशी असताना पोलिसांनी केली पाहिजे. तर मला वाटतं जी आशंका आहे किंवा आम्हाला सुद्धा काढण जे असणारं म्हणतंय की काहीही होऊ शकतं, याच्यावरनं बाहेरचा माणूस आलेला आहे असं एकंदरीत दिसतं. बाळासाहेब, एक अपक्ष आमदार आणि एक अपक्ष खासदार संपूर्ण राज्याला वेठीस आणतं, यामागं सुद्धा असंच काहीतरी आहे का असं वाटतं का तुम्हाला? मला वाटतं दोघांनी भेटीस कोणाला धरलेली ती स्वतःच भेटीस झाली. साहब कि इनका जो हिंदुत्व है, जैसे अमरावती के दोनों ये विधायक और सांसद, इनका भी हिंदुत्व एकदम जागृत हो गया हनुमान चालीसा पाठ करने का, और उद्धव जी के जो भाई है उनका भी अचानक हिंदुत्व जागृत हो गया. तो ये अचानक कैसा हुआ है कि एकदम यानी कि बिल्कुल जैसा कि हनुमान चालीसा और एकदम धार्मिकता धर्मांध तरीके से. श्री राम नहीं चल रहे, ऐसा मैं उसका निष्कर्ष निकाल रहा हूँ. राम जी की जो राजनीति हुई थी उस पर राजनीति हो गई, हनुमान जी की जितना निचोड़ना था उसको बेचारे को निचोड़ दिया. अब वो नहीं चल रहा है सिक्का, तो अब हनुमान का सिक्का लिया. अचानक हो गया ऐसा. मतलब नहीं, फायदा नहीं हो रहा तो उसको अब हनुमान निकाल. नहीं, लेकिन ये मुद्दे को लेकर सर भाजपा आगे नहीं आ रही है क्या? ऐसा लग रहा है क्या? बोला जा रहा है कि उनके प्यादे आगे आ रहे हैं, ऐसा हो रहा है ना? ये सरकार गिरने वाली है, आप लोग साथ में आ जाओ, ऐसा कुछ तो नहीं है इसके पीछे. सरकार गिरने वाली है नहीं गिरने वाली, मेरे ख्याल से किसी को बैठा के तारीख निकालना. मैं इतना मानता हूँ कि आदमी चुन के आता है, 5 साल के लिए हटने के लिए तैयार नहीं. इसलिए मैं पहले दिन से कह रहा कि ये सरकार 5 साल चलेगी. और गिराने की हर संभव कोशिश, गिराने की हर संभव कोशिश भी अगर करते रहे तो उनसे वही कहेंगे कि मैं 5 साल की गारंटी हो तो गिराओ, नहीं तो हम जहाँ हैं वहाँ सुखी. रामाचा मुद्दा उतारी निघाला असं वाटतं. असं नाही. पॉलिटिकली जेवढं राम यांना सर्व वापरण्यात आलं, तो आता सिक्का चालत नाही असं असताना दिसतंय. आणि म्हणून हनुमानाचा सिक्का आता बाहेर काढल्याशिवाय लिडरशिप आणली नाही, त्याच्यानंतर इक्वल्स लिडरशिप आणलं त्यांनी अहमदनगरी काय
ते कायदा राज्य म्हणतात ते सांगितलं पण राज्याचा तो विषय नाही, केंद्राचा विषय. केंद्र जोपर्यंत बोलत नाही तोपर्यंत त्याच्यावरती कॉमेंट्स करणं काय पाहिजे. परंतु एकंदरीत परिस्थिती आता जी राज्यातल्या म्हणजे राष्ट्रपती लागलं की योग्य परिस्थिती असते, भाजपचे नेते कोण म्हणत आहेत केंद्रात एक स्वतः राज्यात येणारा तुम्ही कसं मानताय म्हणजे राष्ट्रपती लागवड लागण्याची इतकं परिस्थिती गंभीर आहे का? लॉ अँड ऑर्डर असेल तरी बिघडलं नाही. लोकांनी लॉ अँड ऑर्डर असून शासन राजकीय पक्षांचं चाललेलं आहे की लॉ अँड ऑर्डर खराब होते विरोधी पक्षाच्या. जोपर्यंत लॉ अँड ऑर्डर खराब होत नाही, बिघडत नाही, तोपर्यंत केंद्र शासन 356 चा वापर करू शकतो. त्याच्यामुळे BJP वाल्यांनी किती वर्धना केली त्या हवेतल्याच वर्धना. आता उद्धव ठाकरेच्या नेतृत्वामुळे सुरू होत असं काय म्हणजे हे सरकार तुम्ही 5 वर्ष ठोके सध्याची लॉ अँड ऑर्डरची परिस्थिती आहे. उद्धव ठाकरेचं नेतृत्व स्वतःला कारणीभूत तुम्ही कोणत्या गोष्टी काढता? तुमच्या पक्षाने थँक्यू एव्हरीबडी.